जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली. मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा. तर लाठीचार्जबाबत अमित शाह गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक. लोकसभेनंतर आता राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक सादर. विधेयकामुळे तरुणांचं भविष्य सुरक्षित राहील, जितेंद्र सिंह यांची हमी. तर नवीन विधेयक अर्धवट, पेपर लीक थांबवण्याची कुठलीही तरतूद नाही, खरगेंची टीका. पेपरफुटी प्रकरणात अडकलेले महाराष्ट्रातील 8 जण भाजपचे सदस्य. राज्यसभेत संजय राऊतांचा आरोप. तर मी लापता गृहमंत्री नावाची फिल्म बनवणार, राऊतांचा टोला. भाजपकडून मला अनेक ऑफर. अभिजित दिपकेंचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आई वडिलांना धमक्या दिल्याचाही आरोप. अभिजित दिपके यांचा दावा भाजपने मात्र फेटाळला. कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शाह चाणक्य कसले, हे गृह खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र. देशाचे गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला. लाठीचार्जवरून संजय राऊतांचा शहांवर निशाणा. तर आधी स्वतःचा जनरल डायपर पक्ष सांभाळा, नवनाथ बन यांची टीका. जनतेने भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली होती. बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं लोकशाहीला घातक. कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद. पक्षचिन्हावर पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला. बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा दिलासा. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पाडल्यावरून अभियंत्याला मारहाण केली होती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ. भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र. तरुणाई एकजुटीने लढावं, फडणवीसांचं आवाहन. भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका. व्हायरल ऑडिओ नंतर चौधरींचा राजीनामा. तर अशा लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन, खडसेंची प्रतिक्रिया. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात कर्मचारी अधिकाऱ्यांची तक्रार. मुंडेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आक्षेप. संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेत आलबेल नसल्याचं समोर. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. शिक्षण खात्यातून एका शाळेची फाईल गायब झाल्याचा आरोप. महापालिकेच्या गेटवर चढत निषेध व्यक्त. गुन्हा दाखल करण्याची मागणी. एफडीएकडून मुंबई हायकोर्टाच्या उपाहारगृहांची तपासणी. एका उपाहारगृहाची नोंदणी झाली नसल्याचं तपासणीत समोर. कॅन्टीन चालकाला एफडीएने नोटीस बजावली. आषाढी यात्रेत यंदा विठुरायाच्या आणि आलेल्या दानामध्ये घट. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 1,91,00,000 दान घटलं. यावर्षी विठ्ठल मंदिराला 8,92,00,000 उत्पन्न. कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडने 300 गर्भपात केल्याचा संशय. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेल्यानं ठाकरे सेना आक्रमक. महापौर दालनात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार. महापौर हिमगौरी आडकेंची माहिती. नांदेड शहरात रस्ता खचल्यानं कार अडकल्याची घटना. कार चालक प्राध्यापक थोडक्यात बचावले. पालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. श्रीवर्धनच्या धोंडगल्लीत डोंगरावरून मोठा दगड थेट वस्तीत कोसळला. दुचाकीचा अक्षरशः चुराडा. कोणतीही जीवितहानी नाही. संरक्षक भिंत उभारण्याच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईला उद्या येलो अलर्ट जारी. समुद्र किनाऱ्यांवर 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.